धन्यवाद सर. गेली अनेक वर्ष शिक्षण तज्ञ, समाजसेवक, साहित्यिक, संशोधक, संघटक, मार्गदर्शक, संपादक अशा विविध भूमिकांमधून समाजाचं दुःख हलका करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लोटे सर. मी माननीय आमदार डॉक्टर देवेंद्र कोरे साहेबांना विनंती करतो की माननीय लोटे सरांना स्वर्गीय सहकार मंत्री तात्यासाहेब कोरे जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करून सरांचा आणि सरांच्या कार्याचा कृपया गौरव करा. सर्वांनी कृपया उपस्थित उभं राहून टाळ्यांच्या गगनामध्ये लोटे सरांचे अभिनंदन करूया. यानंतर आपण बोलूया वारणा साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. वारणा साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याकडे आपण बोलूया. ज्ञानदेवाने रुजवलेली भाषा मराठी, शिवरायाने टेकवलेली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवलेला तो वाण मराठी, आमची माय बोले आमचा अभिमान मराठी. मराठी साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये अवलौकिक योगदान देणाऱ्या साहित्यिक बंधू भगिनींना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करून त्यांचं अभिनंदन करूया, त्यांच्या कार्याचा गौरव करूया, त्यांचा गौरव करूया. प्रथमतः ज्यांनी आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला त्या केंद्र सरकारचे आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून कोटी कोटी आभार व्यक्त करतो. 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केलेला आहे. यानंतर वारणा साहित्य पुरस्कार 2026 प्रदान करूया. माननीय सावकर साहेब आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या पुरस्कारांचा आपल्या अमृत हस्ते आपल्या शुभ हस्ते कृपया वितरण करून त्या लेखकांचा गौरव, त्यांच्या कार्याचा गौरव करावा. प्रथम ब्युटी ऑफ लाईफ या उत्कृष्ट कादंबरीच्या लेखिका माननीय आशा नेगी पुणे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना आणि सावकर साहेबांना विनंती करतो की पुण्याहून आलेल्या माननीय आशा नेगे यांना स्वर्गीय तात्यासाहेब कोरे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 2026 देऊन त्यांचा सत्कार केला जातो. यानंतर स्वर्गीय सावित्रा काकोले उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार 2026 चे मानकरी आहे माननीय धनाजी घोरपडे, राहणार बहादूरवाडी, जिल्हा सांगली. त्यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या काव्य संग्रहाची निवड झालेली आहे. मान्यवरांच्या हस्ते माननीय धनाजी घोरपडे सरांनी हा पुरस्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. माननीय धनाजी घोरपडे सर स्वर्गीय सावित्रा काकोले उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार 2026. स्वर्गीय गुलाबदादा कोले उत्कृष्ट संगीत पुरस्कार 2026 च्या मानकरी आहे माननीय वर्षा खिदे कुलकर्णी मॅडम नागपूरहून ते आलेल्या आहे आता पुरस्कार मिळण्यासाठी. त्यांच्या काळीज फूल या ग्रंथासाठी पुरस्कार देण्यात येत आहे. माननीय वर्षा मॅडम त्यांनी कृपया साहेबांच्या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारावा. स्वर्गीय गुलाबदादा कोले दादा उत्कृष्ट संगीत पुरस्कार 2026 माननीय वर्षा खिदे कुलकर्णी मॅडम नागपूर. त्यानंतर उत्कृष्ट कथा संग्रहासाठी दिला जाणारा स्वर्गीय शोभाताई कोरे उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार 2026 चे मानकरी आहे माननीय अरविंद मानकर सर, राहणार सरवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. त्यांच्या घुंगरू या कथा संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माननीय अरविंद मानकर सरांची विनंती आहे माननीय सावकर साहेब आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारावा. माननीय मानकर वहिनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुरस्कार प्राप्त साहित्यिक बंधू भगिनींचा अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि मान्यवरांचे आभार मानतो, त्यांना स्थानावर नोंदण्याची विनंती करतो.